ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. 9:54 झालेले आहे. या ठिकाणी जर आपण बँक निफ्टी बघतोय ना, बँक निफ्टी या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. स्टील या ठिकाणी डाऊन ट्रेंड चॅनल या ठिकाणी प्रेझेंट झालेला आहे. पण मला वाटते की या ठिकाणी ना ॲज पर आवर थेरी और ॲज पर आवर सेटअप या ठिकाणी ना थोडीशी ना अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी येऊ शकते. कारण बँक निफ्टीच जर ट्रेडिंग पॅटर्न बघितला ना तर तो अशा प्रकारे चालतो, व्होलेटाईल असतो. तर हा आपण काय करू या ठिकाणी ना एक अपसाईडची एंट्री घेण्याचा प्रयत्न करू. एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे. त्याचा स्टॉप लॉस देखील आपण या ठिकाणी काय करून घेऊ, सेट करून. तर 50 पॉईंटचं स्टॉप लॉस, 50 पॉईंटचं टार्गेट ठेवून आपण या ठिकाणी काय करतोय, हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. बँक निफ्टी मी या ठिकाणी लॉंग केलेली आहे. स्टील आपला जो सेटअप आहे ना, सेटअपनुसार जर बघितलं ना तर ही एंट्री थोडीशी आपण अर्ली एंट्री केलेली आहे, कारण कन्फर्मेशन नव्हतं या ठिकाणी. पण स्टील जर पॅटर्न बघितला ना बँक निफ्टी किंवा इंडियन मार्केटचा ट्रेड व्हायचा तर या पद्धतीने ट्रेड होतं, या पद्धतीनेच आपण त्यामध्ये ट्रेड केले पाहिजे. तर अशा पद्धतीने मी एंट्री केलेली आहे. तर आपला जो टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे ना, आपण त्या पद्धतीनेच या ठिकाणी ट्रेड. सध्या जर आपण आपला लॉस बघतोय ना तर या ठिकाणी लॉस जर बघितला ना आपला 2,000च्या आसपास चालू आहे. अशा प्रकारे आपण काय करतोय, हा ट्रेड सध्या वॉच करतोय. या ठिकाणी थोडा पॉज घेते बँक निफ्टी, त्याच्यामुळे ही पोझिशन थोडीशी होल्ड केलेली आहे. अदरवाईज ही पोझिशन सध्या तर मी बघितलं गेलं ना कट केली पाहिजे. मध्ये आपण ही पोझिशन काय करतोय या ठिकाणी एक्झिट करतोय. तर बघितलं ना सध्या तर या ठिकाणी आपला 3300 रुपयाचा या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर बिटकॉइन बघितलं ना या ठिकाणी बिटकॉइन काय करतोय, डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय. आपण बिटकॉइनला या ठिकाणी ना शॉर्ट करतोय. तर शॉर्ट करण्याचं कारण हेच आहे की आपण 0.10च्या लॉटने या ठिकाणी बिटकॉइन शॉर्ट करतोय. ठीक, या पद्धतीने आपलं रिस्क एंड रिवॉर्ड या ठिकाणी मॅनेज झालेला आहे. आणि बँक निफ्टी जर बघतोय ना, बँक निफ्टी 1:1च्या रेशोने आपण त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करणार आहोत. ना सपोर्टच्या लेवलला या ठिकाणी बाय केलेला आहे, त्यामुळे कमी क्वांटिटी या ठिकाणी ना आपण बिटकॉइन केलेला आहे, बाय केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, ट्रेडिंग करतोय. आणि स्टॉप लॉस जर बघितला ना, स्टॉप लॉस त्याचा हाय, आपली एंट्री हाय आहे. आणि जर त्याचं टार्गेट बघितलं ना तर हा लो त्याचं टार्गेट असणार आहे. 10:07 झालेले. बिटकॉइन या ठिकाणी आपण लॉंग केला होता, सॉरी बिटकॉइन आपण या ठिकाणी शॉर्ट केला होता. सध्या प्रॉफिट बघतो ना तर तो काय होतोय, रॅपिडली डिक्रीज होतोय. त्याचं एकच रिझन आहे की अगेन आहे ना बिटकॉइन अपसाईडसाठी ट्रेड होतोय. आपण या ठिकाणी ना एक्झिट टाकलेला आहे. त्याचं एक रिझन मी तुम्हाला सांगतो, कारण बिटकॉइन या ठिकाणी ना सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट जर घेतला ना बिटकॉइन, तर बिटकॉइन अशी इंडेक्स आहे ना ती खूप खूप लॉयल आहे प्राइस ॲक्शनला. कदाचित या ठिकाणी रिव्हर्सल देखील येऊ शकतो. तर अशा प्रकारे त्या हेतूने आपण काय केलं, हा ट्रेड आहे ना एक्झिट केलेला आहे. आणि जर सध्या बँक निफ्टी बघतोय ना, बँक निफ्टी डाऊन साईडसाठी ट्रेड होती. बँक निफ्टी थोडीशी ना डाऊन साईडसाठी ट्रेड होती. आपला एक ट्रेड आपण या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. अपसाईडसाठी या ठिकाणी आपण आहे ना अपसाईडची एंट्री घेतली होती. आपल्या बॉटने या ठिकाणी सेल सिग्नल देखील दाखवला होता. आपण डाऊन साईडची एंट्री या ठिकाणी प्रेझेंट झाल्यावर डाऊन साईडचा ट्रेड या ठिकाणी घ्यायला लागत होता. पण स्टील आपण काय केलं, थोडंसं आहे ना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फर्स्ट ट्रेड असल्यामुळे काय झालं, आपला या ठिकाणी थोडंसं आहे ना एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. स्टील स्टॉप लॉस टार्गेट इज पार्ट ऑफ द गेम. 11:17 झालेले. आपण जर बघतो ना तर या ठिकाणी बँक निफ्टी जवळजवळ 1% पडली, जवळजवळ 600 पॉईंट या ठिकाणी बँक निफ्टी काय झालेली, ड्रॉप झाली. या ठिकाणी बँक निफ्टी काय करते, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. आपण काय करतोय, हा जो कॉल आहे ना 48,800 यामध्ये आपण आहे ना एक एंट्री बनवतोय, एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे. आणि जर सध्या प्रॉफिट बघतोय ना तर आपला प्रॉफिट एक कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. टार्गेट स्टॉप लॉस फिक्स करून घेऊन, जेणेकरून फास्ट मुवमेंट जर आली ना कदाचित आपल्याला ठिकाणी मोठा डेंट नाही पडणार. जनरली जर बघितलं गेलं ना, प्रिव्हियस स्विंग लो जो असतो ना त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवला पाहिजे ना आपण. पण स्टील आपण काय करतोय या ठिकाणी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं जर बघितलं ना तर व्होलेटिलिटीमध्ये कदाचित आपलं स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतोय, थोडासा कमी स्टॉप लॉस ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आपण एंट्री केल्या या ठिकाणी ना डाऊन साईडची मुवमेंट चालू झाली. आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने आपल्याला ठिकाणी बाय सिग्नल जनरेट करून दिला होता. या ठिकाणी आपला बॉट आहे ना, आपल्या बॉटने बाय सिग्नल जनरेट केला होता बँक निफ्टी. तर खूप डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेड झालेली, जवळजवळ 600 पॉईंट या ठिकाणी पडलेली आहे. आणि आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने देखील या ठिकाणी बाय सिग्नल जनरेट करून दिलेला आहे. एक सकाळपासून एक छोटा पुलबॅक सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला नाही. कंटिन्युअसली डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. मग थोडासा पुलबॅक येईल ना या हेतूने आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे. 12:45 झालेले आहे. आणि आपण बघतोय ना तर जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आलेली आहे. आपण या ठिकाणी कॉल बाय करून ठेवला होता आणि स्टॉप लॉसलाच आला होता. जर बघतोय ना जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आहे. आपण सध्या पोझिशनमध्ये अराउंड या ठिकाणी जर बघितलं ना 5,000 रुपयाचा आपल्याला प्रॉफिट दिसतोय. प्रिव्हियस ट्रेडमध्ये 3300 रुपयाचा आपल्याला या ठिकाणी लॉस झाला होता. आणि सध्या जर बघतोय ना तर बँक निफ्टी ही ना जबरदस्त रिकव्हरी होण्याचं या ठिकाणी काय करते, दाखवते, रिकव्हरी दाखवू राहिली. आणि त्याचं जर बघितलं ना प्रिव्हियस स्विंग हाय, तर या ठिकाणी बँक निफ्टी इझिली आली पाहिजे. ह्या हेतूने आपण जर ट्रेड केला ना तर
थोडासा रिस्की ट्रेड होऊ शकतो अगेन, कारण जर बघितलं ना कंटिन्यू सेल ऑफ आला आहे आणि आता कंटिन्यू बाय येणार आहे, बाईंग येणार आहे. कारण हा इंडेक्स जर बघितला ना तर हा इंडेक्स लॉजिकल ट्रेड नाही करत तसं बघितलं गेलं तर, व्होलेटाईल नसतो. वन साईड डायरेक्शनल जर ट्रेड द्यायचा ठरला ना तो कंटिन्युअसली ट्रेड होतो. आणि आता बघतोय ना तर 2400 रुपये, 2700 रुपये, 3000, ओके, 2800, 2700, ऑल राईट, 3100, ओके, 3100, ठीक आहे. या ठिकाणी मी काय करतोय, माझं जे टार्गेट आहे ना ते बुक करतोय. तर अशा प्रकारे 3000 रुपये या ठिकाणी मी काय करतोय, प्रॉफिट बुक करतोय. मार्केट ऑर्डरलाच मी ठिकाणी एक्झिट करणार आहे. 3000 जसे दिसतील ना मी एक्झिट ठोकतोय. कारण जर बघितलं ना तर चांगल्या प्रकारचा 3600, अरे वा, या ठिकाणी 6500 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला जनरेट झालेला आहे. आणि प्रिव्हियस ट्रेडमध्ये 3300 रुपयाचा लॉस झाला होता. आणि जर बघतोय ना तर जबरदस्त बँक निफ्टी अपसाईडसाठी ट्रेड करते, एक जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आलेली आहे. आणि या बिटकॉईन जर बघतो ना, बिटकॉईनमध्ये आपण ट्रेड नव्हते केले. तर अशा प्रकारे जर बघतो ना तर हा ट्रेडिंग सेशन आहे ना हा आपण क्लोज करतोय. तर सांगताना एवढंच सांगतो की फेथ इम्पॉर्टंट आहे आपल्या, आपला जो सेटअप आहे ना सेटअपमध्ये फेथ इम्पॉर्टंट आहे, विश्वास ठेवला पाहिजे. 6000 रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट केला. प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपण 3300 रुपयाचा लॉस केला. तर अशा प्रकारे हा ट्रेडिंग सेशन मी या ठिकाणी क्लोज करतोय. आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनल तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आता आपण काय करतोय, इंडियन मार्केटमध्ये देखील ट्रेड चालू केलेले आहे. आणि ते जर बघतोय ना तर इंडियन मार्केटमध्ये तेच सकाळी बघतोय ना आपण बिटकॉईनमध्ये ट्रेड करतो. अशा प्रकारे हा यूट्यूब, तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे ना लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. जे पण सजेशन असतील ना ते या ठिकाणी देत जा. तर अशा प्रकारे हा ट्रेडिंग सेशन क्लोज करतोय. जय महाकाल.